सिद्धी न्यूज व विश्व 24 न्यूजचे वृत्तसंपादकांवरती हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन। रुग्णवाहिनी की तलवार वाहिनी, रुग्णवाहिनीतून चक्क तलवारीची वाहतूक। इंदापूर येथील दैनिकीय सिद्धी न्यूजचे इंदापूर प्रतिनिधी व विश्व 24 चे वृत्तसंपादक अतुल सोनकांबळे यांच्यावरती काही अज्ञात इसमाने हल्ला केला आहे। त्या इसमावरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले आहे। सविस्तर हकीकत अशी की अतुल सोनकांबळे हे आपल्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती थांबले असता त्यांना पुणे सोलापूर हायवेवरील पुणेकडील दिशेने जाणाऱ्या 3 ॲम्ब्युलन्स आढळून आल्या। त्यापैकी एक ॲम्ब्युलन्समध्ये तलवारी असल्याचे सोनकांबळे यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी पुढील होणारा अनर्थ टाळण्यासाठी सदरील ॲम्ब्युलन्सची शूटिंग करून बातमी करण्याचा प्रयत्न केला असता ॲम्ब्युलन्स चालकाने अतुल सोनकांबळे यांच्यावरती हल्ला केला। अतुल सोनकांबळे यांनी इंदापूर पोलिसांना फोनवरून कळवले असता इंदापूर पोलिसांनी दखल घेऊन पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत। कोणच सांगायचंय, तुम्ही पाहिलंय, तुम्ही पाहिल्यावरच मी गेलोय। हा ती गाड्या 3 होत्या, 3 गाड्यामध्ये तलवारी होत्या। तुम्ही हातात एक तलवार पाहिली, एक पाहिली, बस एवढाच पुरावा मला बस झाला। ठीक आहे, चालतं चल। काय करायचं ना माझं। तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज ह्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत, ही ॲम्ब्युलन्स आणि ही एक ॲम्ब्युलन्स आणि दुसरी जी ॲम्ब्युलन्स आहे ती फरार झालेली आहे। या ठिकाणी बघू शकता दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत। या सलग 3 ॲम्ब्युलन्स एका ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या। याच्या बाजूला एक ॲम्ब्युलन्स होती, त्याच्या बाजूला दुसरी ॲम्ब्युलन्स होती। म्हणजे पुण्याच्या दिशेने 3 ॲम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या। परंतु ॲम्ब्युलन्स मधले ड्रायव्हर जे होते ते पूर्णपणे पिलेले होते आणि या ॲम्ब्युलन्स मध्ये तलवारी होत्या, तलवारी। मी विश्व 24 न्यूजचा वृत्तसंपादक अतुल सोनकांबळे पत्रकार म्हणून पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलो असता पेट्रोल पंपातील काही कर्मचाऱ्यांनी या गाड्यातील तलवारी पाहिल्या आणि त्या मीही पाहिल्या, माझ्याही निदर्शनास आल्या। मी ज्यावेळेस माझा मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ही एक गाडी MH04 FP 3485 ही एक आणि ह्याच्या बाजूला दुसरी असलेली ॲम्ब्युलन्स, या दोन्ही गाड्या फरार झाल्या। अक्षरशः या गाड्या पळून गेल्याच्या नंतर या जो गाडीचा ड्रायव्हर आहे MH04 EF EY 8578 या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो माझ्याशी भांडण करत, हुज्जत घालत, दमदाटी करत होता। मी पोलीस स्टेशनला तसा कॉलही केला। पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली। गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना देखील माहिती दिली। त्याचप्रमाणे ठाणे बिटा अंमलदार यांना देखील या घटनेची माहिती दिली। परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी यायला थोडा वेळ लागला, त्यांना काहीतरी काम असेल। परंतु या गाडीचा ड्रायव्हर एवढा पिलेला होता की तो मला मारहाण करण्याच्या तयारीत, आणि अवघ्या अर्धा एक तासाचा वेळ गेल्याच्या नंतर ही ॲम्ब्युलन्स बघा तुम्ही, ही ॲम्ब्युलन्सची पट्टी आहे, ही बघू शकता तुम्ही। अक्षरशः या गाडीनं मला इथून उडवण्याचा प्रयत्न केलाय। हे सगळी जी पट्टी दिसते हे ब्रेक मारले त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी, बघू शकता। ही जी ॲम्ब्युलन्स आली नंतर या गाडीतल्या तलवारी पार्सल करून दुसरी ॲम्ब्युलन्स फरार करून ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली। म्हणजे ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली तलवारी पार्सल करण्याचं काम किंवा तलवारी वाहतूक करण्याचं काम किंवा अवैध धंद्यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातोय। आणि इतकेही एखाद्या पत्रकारांनी पाहिला असता किंवा शूटिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करणं, दगडानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करणं, या दोन्ही ड्रायव्हरनी मला, माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलांना देखील लाथा घातलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता याच पंपावरती सर्व हा घटनाक्रम घडलेला होता। या ठिकाणी माझ्या डोळ्याचा जो चष्मा आहे तो चष्मा या ठिकाणी पडलेला आहे। या ठिकाणी हे दगडाचा खच पडलेला बघू शकता, विटाचा।
अशा तऱ्हेनं या ड्रायव्हरनी या पंपावरती मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलिसांना कळवलं. पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन त्यांना अटकही केलेली आहे. हा जो चष्मा आहे तो माझाच आहे. हा दगडाचा खच बघू शकता. या पंपावरचे कर्मचारी, या कर्मचाऱ्यांनी पाहिलं, मला सांगितलं, मी माझं कर्तव्य म्हणून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तलवारी तोपर्यंत पार्सल केल्या आणि ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती तलवारी पार्सल करून परत रिटर्न. झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.